मंडळी नमस्कार. मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरयाचं आपण कव्हरेज करतोय आणि आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडसाहेब आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं. बाप्पांकडे काय मागितलं तुम्ही? पाऊस चांगला झाला असं मुंबईकरांना सांगता येईल. हां. म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना मारणारा हा पाऊस झाला आहे. म्हणजे ओला दुष्काळच जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात दिसतो आहे. सरकारचे लवकर डोळे उघडावे आणि शेतकऱ्यांना मदत पोचावी. शेतकऱ्यांचे हाल पाहवत नाही आहेत. त्यामुळे आणि बाप्पानी जरा सत्तेत असलेल्यांना ला चाप लावा. सुबुद्धी देव असं तुम्ही म्हणताय. चाप लावा. चाप. बुद्धी नाही, बुद्धी तर त्यांच्याकडे जास्त आहे. ते गणराय पण हे काय काय प्रकरण आहे? राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून ही भाषा शोभते का? पण ही पहिल्यांदा नाही आहे ना. हां. ही पहिल्यांदा नाही आहे. महाराष्ट्राने अनेक वेळा बघितलं. पण प्रत्येकाला गुन्ह्याची सजा मिळत गेली. त्यांना गुन्ह्याची सजा कधीच मिळाली नाही. काय माफीच मिळाली. एक प्रायश्चित्त सोडलं. कसलं प्रायश्चित्त? ते कराडला जाऊन त्यांनी हे केलं होतं. ते ठीक आहे ना ते. हं. पण बाकीचा रेकॉर्ड तपासून बघा ना. त्यांचा आवाजच तसा आहे. या ह्याच्याखाली सगळं आजपर्यंत माफी किंवा स्वभावाला औषध नाही असं म्हणा. नाही. कसला स्वभाव? एखाद्या महिला भगिनीची दुसरा म्हणजे जगासांगे तत्वज्ञान, हं. स्वतः कोरडे पाषाण. हे जर आमच्याकडनं झालं असतं आम्ही पक्षात असताना तर बाबा 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 सकाळी 6:30लाच फोन आला असता. अरे काय त्या साहेबांचं नाव बदनाम करतात तुमच्यासारखी नालायक माणसं. तिथनं जे सुरू झाले असते ते पुढचे 10 दिवस तसेच गेले असते. हां. तर अर्थात आमचा काही त्यांचा माझा तरी काही संबंध येत नाही. स्वभाव वगैरे काही नाही. मगरुरी. आपण एका महिला IPS ऑफिसरशी बोलतो आहे जिने म्हणजे ICSची परीक्षा पास केली आणि महाराष्ट्राची ओळख काय ती आईवडिलांना काय सांगणार रडत रडत की मला उपमुख्यमंत्र्यांनी दम दिला. ती रडली नसेल कारण का मला तिची खमकी वाटते. हो. काय फार असं लिचीपिची वाटत नाही मला ती. म्हणजे त्या ताई ज्या कोणी आहेत त्या मी काही ओळखत पण नाही त्यांना. पण कमीत कमी मला आजच्या या काळामध्ये एखादी भगिनी उभी राहते आणि कणा दाखवते त्या भगिनीचं कौतुक आहे मला. या लाडक्या बहिणी मतं घेण्यापुरत्या. हं. खरं त्या लाडक्या बहिणीची ताबडतोब माफी मागायला पाहिजे. मला आश्चर्य वाटतं एरवी कुठल्याही प्रकरणात पटकन उतरणारी IPS संघटनाच दिसत नाही मला. गायब झाली कुठेतरी. एखाद्या तरुण IPS ऑफिसरवरती एवढा मोठा आघात होतो हा तिच्या दृष्टीने हा मानसिक धक्का आहे. हो. महाराष्ट्राची राजकीय ओळख ती मनातनं घाबरली असेल की आता मला फ्युचर नाही महाराष्ट्रात. कारण का आपण चांगल्या IPS ऑफिसर्स आणि IS ऑफिसर्स बाकी अधिकाऱ्यांमध्ये मेसेज काय गेला असेल म्हणजे? आपल्या ऑफिसर्सना मेसेज क्लिअर आहे की सत्तेपुढे शहाणपण नाही, गप्प बसा जाता. ते दिसतं आहे आम्हाला. आम्ही राजकारणात आहोत. आम्हाला दिसतं आहे सत्तेपुढे शहाणपण नाही हे IPS आणि IS ऑफिसर्सना व्यवस्थित समजलेलं आहे. हं. आणि ते त्यांच्या चालीरीतीतनं व्यवस्थित समजतं. गेल्या काही दिवसामध्ये एक मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चर्चेला आला. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला. सरकारनं तोडगा काढला त्याच्यावरती. पण तोडगा काय आहे हे ना मराठा समाजाला कळतंय, अहो ना ते ओबीसींना कळतंय. पण त्यांना तेच हवं आहे. हां, अभूतपूर्व संभ्रम आहे आज अहो हे महाराष्ट्रात. संभ्रमातच ठेवायचं आहे. गोंधळलेल्या अवस्थेत ठेवलेली माणसं ही नेहमी म्हणजे ते काय म्हणतात ना झुंजत राहतात. नाही ते शोधत राहतात ना. हां. संभ्रम दूर करण्यासाठी ते शोधत राहतात आणि मग घोळक्यात येतात. घोळका मागे लावून घेणं ही एक कला आहे. हं. आणि या सरकारला ती अवगत आहे की घोळका मागे लावून ठेवायचा आपल्या. दोघांनाही समजत नाही गेलो कोणाचं आणि मिळालं मिळालं कुणाला ते. 6 महिन्यानंतर डोळे उघडतील तेव्हा समजेल काय खरं आहे काय खोटं आहे. हं, हं. त्यामुळे आत्ता बोलण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमचं रीडिंग काय आहे? काय झालंय बरं या सगळ्या? कोणाच्या हाताला काहीच लागणार नाही. हं. पण दोघंही समाज माझा प्रश्न आरक्षणापेक्षा वेगळा आहे. मी नेहमी काय सांगतो की समाजामध्ये भांडणं लावू नका. हं. समाजामध्ये द्वेष पसरवू नका.
तुम्ही गावाकडची पोरं आहात, मी काही गावाकडचा नाही, मी मुंबईकडचा आहे. पण गावामध्ये 12 बलुतेदार एकत्र राहतात. वंजारी, कोळी, माळी, साळी, धनगर, न्हावी, शिंपी सगळे एकत्र राहतो आपण. हो. आणि गावगाडा ती सगळे तेच म्हणून गावगाडा चालवतात. त्या गावगाड्यालाच पंक्चर करून टाकलं आहे. गावामध्ये प्रत्येक दुसऱ्याला संशयाने बघतोय. ह्याच्यातनं काय मिळालं, काय मिळालं नाही ह्याच्यापेक्षा गावात उभ्या भिंती उभ्या राहिल्या आणि त्याचं श्रेय सगळं या सरकारला जातं. महाराष्ट्र पुरोगामी आहे, महाराष्ट्र नव्या विचाराचा आहे, महाराष्ट्र देशाला दिशा देणारा आहे, वैचारिक दिशा देणारा आहे, आर्थिक दिशा देणारा आहे, अशा प्रकारची मांडणी आपण ऐकतो, तुम्ही ती मांडणी करत असता. पण आज महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये ज्या भेदाच्या भिंती उभ्या राहिल्या, जे दुहीचं वातावरण निर्माण झालं आहे, तुम्हाला काय वाटतं हे कसं निवडू शकेल किंवा भविष्य काय आहे सगळ्याचं? आम्हाला स्थानिक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आहेत. आम्हाला विधानसभा जिंकायच्या होत्या, आम्हाला लोकसभा जिंकायच्या होत्या. आम्हाला निवडणुकींशिवाय आम्हाला काही सुचत नाही. आम्हाला आमचं राजकारण सुरळीत झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही पावलं उचलणार. कारण का आम्ही सत्तेसाठी राजकारण करतो. आम्ही समाजाच्या हितासाठी करतो का? हो करतो. पण त्याच्यातनं सत्ता कशी मिळेल हे आम्ही पहिल्यांदा बघतो. आणि म्हणून मी लाडक्या बहिणीचं उदाहरण दिलं की लाडक्या बहिणींना तुम्ही लाडकी बहीण करत आलात आणि त्या महिलेला घाबरवणारं विधान निघालं. कुठे हू नाही, चू नाही, माफी नाही, काय नाही, कोणी बोलायला तयार नाही, सत्ताधारी पक्षातनं कोणाचा आवाज नाही. हेच जर आम्ही सरकारमध्ये असतो आणि आमच्याकडनं अशी चूक झाली असती तर बाबा अख्ख्या महाराष्ट्रात पुतळे जाळले असते, काय काय केलं असतं. म्हणजे सुसंस्कृतपणाचा हे घेणारी म्हणजे आमचाच तो अधिकार आहे असं सांगणारी BJPने आमचे हालाल करून सोडले असेल. आज BJP बोलायला येते म्हणजे कसं बोलणार? सत्तेतला त्यांचा साथीदार आहे. हो. पण आणखीन एक गोष्ट घडली महाराष्ट्रामध्ये. आपण वारकरी संप्रदायाबद्दल खूप सातत्यानं बोलतो की जो विचार आहे, ज्ञानोबा तुकोबांचा विचार आहे, त्या विचारात कुठे हिंसेला स्थान नाही. पण वारकरी संप्रदायामधले कीर्तनकार जर गोडसेचं उदात्तीकरण करत असतील तर हे काय सुरू आहे? सगळं महाराष्ट्र ते एक कुठल्या टीव्हीवर तरी चालू आहे ते सुप्रसिद्ध कवी आहेत ना की महाराष्ट्र कवितेने सुधारला नाही आहे आणि तमाशाने बिघडला नाही. सुखवस्तू समाज झाला आहे आपला. म्हणजे गोडसेचा विचार मान्य करताना जर वारकरी संप्रदाय दिसणार असेल तर महाराष्ट्रामधल्या परंपरेचाच नाश होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मला नाही वाटत 99% वारकरी हे कधी मान्य करतील की गांधी हत्या ह्याचं उदात्तीकरण वारकरी संप्रदाय कधीच म्हणजे महाराष्ट्र मान्यच करणार नाही. ठीक आहे, थोडेफार दिवस वाईट आहेत, थोडीफार प्रसिद्धी यांना मिळते आहे. आज महाराष्ट्रामध्ये वोट चोरीमुळे असो, EVM घोटाळ्यामुळे असो, पण सरकार वाजवीपेक्षा जास्त ताकदीचं बसलेलं आहे. त्याला पाशवी बहुमत मिळतं. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती आम्ही पाशवी बलात्कार करू शकतो अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे आणि तो होताना दिसतोय. म्हणजे उघडपणाने एका IPS ऑफिसर भगिनीला धमकी दिली जाते, तीही वाळू माफियासाठी. एखादा कार्यकर्ता अडकला आहे आणि त्याला त्या भगिनी सोडत नाही आहेत, त्याला झापडवलं आहे आणि आईवडील रडत आहेत, असं काही परिस्थिती असते तर मी देखील करतो, त्यामुळे काही नाही. पण वाळू चोर, वाळू माफिया त्याच्यावरती तक्रार आल्यानंतर कारवाई केलेल्या आपण भगिनीशी बोलतो आहोत. हेचं तरी भान ठेवायला पाहिजे होतं. इथेच ही व्यवस्थाच बिघडली ना. आणि महाराष्ट्र बघतोय कुठ्या डोळ्याने. आणखीन एक मुद्दा सातत्यानं तुमच्याकडून लावून धरला होता निवडणुकीच्या नंतर, विधानसभा निवडणुकीच्या नंतर मतचोरीच्या संदर्भातला. तुम्ही त्याच्याबद्दल बऱ्याचदा बोललात सुद्धा. आता राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधींनी सुद्धा तो मुद्दा मांडला, देशभर त्याच्यावरून मंथन सुरू आहे. आता राहुल गांधी म्हणतायत की हायड्रोजन बॉम्ब टाकणार आहे. तुम्हाला काही कल्पना आहे का त्या बॉम्बची? नाही, मी सुद्धा उत्सुकतेने वाट बघतोय हा नवीन हायड्रोजन. असं आहे मला एक त्या इस्माचं कौतुक केलं पाहिजे की तो संशोधनानंतर बोलतो. हे GST आज जे ते कमी करतायत हे राहुल गांधी इसवी सणापूर्वी बोलला होता. बदललेत राहुल गांधी आधीचे ते तसेच आहेत. हम्म. तो पहिल्यापासून तेवढाच इंटेलिजंट आहे,
तेवढाच एक्स्ट्रोम्पोर आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये प्रचंड प्रगल्भता आहे. पण इमेज मलाईन करण्याची जी BJPची म्हणजे म्हणजे त्यांची हातखंड जी आहे. हातखंड आहे, त्याची इमेज पहिल्या वर्षभरातच राहुल गांधींची इतकी डॅमेज करून टाकली, की त्यातनं उभं राहता काळ गेला हो. पण तरी देखील त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्या नेतृत्वाचं, की त्याच्यातनंही तो लढतोय. लढणं ही खूप असं आहे, की महाराष्ट्र मला माहीत नाही देशामध्ये, पण देशामध्ये त्याग आणि संघर्ष याला प्रचंड महत्त्व आहे. आणि म्हणून एका कपड्यावर राहणारे महात्मा गांधी या देशाचे महात्मा झाले, राष्ट्रपिता झाले. एका कपड्यावर. लोकं जेव्हा त्यांची टिंगल करतात ना, तेव्हा ते टिंगल करण्याला फक्त एवढंच विचारतो, "काय करू नको रे? आता तू काय धोती तर घालणार नाहीस. पण एक पॅन्ट आणि टी शर्ट घालून काश्मीरच्या थंडीत राहून दाखव किंवा फेब्रुवारीमध्ये वगैरे दिल्लीला जाऊन दिल्लीच्या रामलीला मैदानावर झोपून दाखव. बाकी काही करू नकोस." एका वस्त्रानिशी ते नंगाबाबा आमचा एका धोतीवरच जायचा ना. एका धोतीवरती पूर्ण विश्वाला हादरवणारा माणूस होता. म्हणून आईन्स्टाईननी म्हटलं होतं, की असा हाडामासाचा माणूस पृथ्वी तलावरती देव जन्माला घालू शकतो, याच्यावर माझा विश्वासच नाही. हे गांधींबद्दल केलेलं महात्मा त्यांचं विधान आहे. त्याचा हा देश आहे. ठीक आहे, काय आहे, सगळ्याचं उदात्तीकरण होत राहील. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. परिस्थिती बदलेल हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना आहे. उम्मीद पे दुनिया कायम है. हार मानून घरी बसणारे आम्ही गांधींचे वारसदार नाही आहे. हो. स्वतःवर झालेला खुनी हल्ल्यात पकडलेल्या गेलेल्या माणसाला माफ करा, असं पंचगणीवरती ह्याच नथुरामनी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर कमळे गुरुजी ह्या त्यांच्या अध्यक्षांनी त्याला तिथेच मारून टाकला असता, पण स्वतः धावत जाऊन सोडवला आणि सांगितलं की माफ करा रे, ठीक आहे. त्याच्या हातातला सुरा काढून घेतला. त्याच नथुरामनी त्यांची हत्या केली. त्याच्यावर असं लढणं भारतात लढणं हे इनबिल्ट DNA भारतातला. ठीक आहे, थोडंसं लोक बदललेल्या परिस्थितीत थोडीशी भीती आहे. हा भारत त्याच्यातनंही बाहेर येईल. आशा करूया की ही सगळी परिस्थिती तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सगळी बदलेल आणि एक नवा भारत जो तुम्हाला अपेक्षित आहे तसा दिसेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.